आलेली आहे। बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी आढळल्याचं समजतंय। मंडळ अडचणीत आलेलं आहे, तर मंडळाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। 4 ते 5 दिवसात नोटीसला उत्तर देण्याचे आदेश पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना जामीन देण्याच्या संदर्भात बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी सापडलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यांना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे। तर पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतीक्षा, पुणे पोर्शे अपघात प्रकरणी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात ह्या त्रुटी आढळल्याचं समजतंय, तर यामुळे मंडळ अडचणीत आल्यानं आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। नेमक्या त्रुटी काय आहेत? पोर्शे कार अपघातानंतर जवळजवळ हा अपघात शनिवारच्या पहाटे झाला होता आणि दुसऱ्या दिवशी लगेच या अल्पवयीन मुलाला तात्काळ हे बाल न्यायालय मंडळात हजर करण्यात आलं आणि लगेच त्याला जामीन देण्यात आला। हा जामीन असा होता की त्याला 300 शब्दात निबंध लिहायला लावला होता। खरं तर हा जो ही जी शिक्षा आहे ही 14 ते 16 वयोगटातल्या अल्पवयीन आरोपींसाठी आहे। मात्र ज्या अल्पवयीन मुलाने हा अपघात केलेला आहे हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने 160 ते 170च्या स्पीडने कार चालवली होती विदाउट लायसन आणि याच्यामध्ये 2 अभियांत्रिक तरुणांचा मृत्यू झालेला होता। आणि अशा वेळी या मुलाला शिक्षा देण्याच्या ऐवजी त्याला 300 शब्दात निबंध लिहा असा सौम्य स्वरूपाची शिक्षा देऊन त्याला सोडण्यात आलं। मात्र एवढे तत्काळ रविवारी सुट्टी असताना हे न्याय मंडळाने त्याला जामीन का दिला हा पहिला प्रश्न। दुसरा की या मुलाला 300 शब्दाची ज्या प्रकारे निबंध लिहायला लावला आणि त्याला जामीन दिला गेला हा दुसरा। अशा प्रकारच्या अनेक त्रुटी या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत होत्या आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा या संपूर्ण गोष्टींची चौकशी करण्यात यावी याच्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। 2 सभासदांची ही समिती आहे। ही समिती या ज्या बाल हक्क न्याय मंडळाने ज्यांनी हा निर्णय दिला होता या मुलाला 300 शब्दात निबंध लिहा या मुलाची आणि ज्यांनी हा निर्णय दिला त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। कारण याच्यानंतर सगळी सूत्र फिरली गेली। ज्यानंतर या मुलाला जामीन मिळाला त्याच्यानंतर अनेक अपराध घडत गेले आणि या संपूर्ण प्रकरणाला वेगवेगळी कलाटणी मिळत गेली। त्याच्यामुळे आता या मुलाला पहिला जो जामीन मिळाला होता त्याच्यामध्ये पण काही त्रुटी आहेत का, याच्यामध्ये पण घोटाळा झाला आहे का, याच्यावर कुठल्या राजकीय किंवा मास्टर माइंडचा प्रभाव होता का, या सगळ्या गोष्टी पडताळल्या जाणार आहेत। कारण की अजूनही या संपूर्ण प्रकरणामध्ये रक्ताची फेरफार जी झाली आहे त्याचा मास्टर माइंड कोण आणि त्या दिवशी पोर्शे कार प्रकरणामध्ये त्या रात्री मुलाला बेल मिळाल्यानंतर 12 कोटीची उलाढाल झालेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची ही बारकाईने चौकशी केली जात आहे। पुणे पोलीस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत आहे आणि न्याय मंडळाने खरंच याच्यात काही घोटाळा केला आहे का, पैशाची अफरातफर झाली आहे का, कुठल्या राजकीय पक्षांचा दबाव होता का किंवा अंडरवर्ल्डशी याचा काही संबंध आहे का, या सगळ्या गोष्टी पडताळण्यासाठी ही समिती इथे नेमण्यात आलेली आहे। किरण, अगदीच प्रतीक्षा, धन्यवाद तुम्ही या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।